कष्टानं मिळवलेला एक पैसा हा आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा कितीतरी मौल्यवान असतो, असं पत्र अब्राहम लिंकन यांनी मुख्याध्यापकांना लिहिलेलं आहे. नमस्कार, मी सुभाष सुतार. लोकसंवादमध्ये आपलं स्वागत आहे. मात्र आयत्या घबाडावर जगणारी माणसं तुम्ही आम्ही किंवा आपल्या अवतीभोवती दिसतात, पाहिलेली आहेत. आयत्या पिठावर रेघोट्या वाढायच्या आणि त्यावर आपली गुजराण करायची, म्हणजे इतरांची माती करायची आणि आपलं सोनं करायचं. आणि एका अर्थानं अशा तुंबड्या, अशा झोळ्या भरून लोकांचा खिसा मारायचा, आणि तेही कायद्याच्या चौकटीत. विषय आहे टोल नाक्याच्या संदर्भातला. हा टोल नाका आहे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर, बीडपासून 15 किलोमीटर अंतरावर आणि गेवराई तालुका जिल्हा बीड या शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर पाडळसिंगी टोल प्लाझा आहे. पाडळसिंगीचा टोल नाका आहे. हा आहे राष्ट्रीय महामार्ग 211. आणि याच टोलच्या माध्यमातून वाहनधारकांची पिळवणूक होत आहे, वाहनधारकांचा खिसा मारला जात आहे, असं आता दिसतं आहे. खरं म्हणजे या टोल नाक्याच्या संदर्भात काही माहिती तुमच्यासमोर सादर करण्याच्या आधी 2-3 वर्षापूर्वी, 4-5 वर्षापूर्वी ज्या बातम्या मी वाचल्या, ज्या बातम्यांचा धुंडाळा घेतला, त्या बातम्यामध्ये काही धक्कादायक अशा माहित्या माझ्यासमोर आलेल्या आहेत. तर एक टोल नाका तर असा होता की 1.5 वर्ष शासन, प्रशासन आणि टोलधाड करणारी ही माणसं कसलीही म्हणजे कायदेशीर बाजू पूर्ण न करता टोल वसुली करत होते अवैध मार्गाने. तर तेही बाहेर आलं. त्यानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या टोलच्या संदर्भातला विषय ऐरणीवर आणला. त्यानंतर अनेक टोल बंद झाले. याचा अर्थ असा आहे की जे टोल बंद झाले त्याआधी जी वसुली झाली, मग ती कुणाच्या घशात गेली, असा प्रश्न सामान्य माणसाला पडल्याशिवाय राहत नाही. आणि याच अर्थाने गेल्या 5 वर्षापासून पाडळसिंगी टोल नाका, पाडळसिंगी टोल प्लाझा, जो राष्ट्रीय महामार्ग 211 या राष्ट्रीय महामार्गावर आहे, हा टोल नाका गेल्या 5 वर्षापासून वसुली करतो आहे, वाहनधारकांचा खिसा मारतो आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. कारण हा रस्ता होण्याच्या आधी या रस्त्यावर जवळपास 30 किलोमीटर अंतरावर हजारो महाकाय झाडं उभी होती. दुतर्फा अशी ही झाडं कापण्यात आली, काढण्यात आली, तोडण्यात आली. मात्र हे करत असताना माननीय न्यायालय आणि एकूणच शासनाच्या नियम-अटीचा भंग न करता हा टोल प्लाझा इथं उभा आहे. परंतु आज या 30 किलोमीटर, 40 किलोमीटर अंतरावर तुम्ही जर पाहिलं तर या 5 वर्षामध्ये नगण्य झाडं तुम्हाला उभी असलेली दिसत आहेत. याचा अर्थ फक्त टोल वसुली करणं एवढाच उद्देश या व्यवस्थापनाचा आहे असं दिसतंय. आता हा चार्ट आहे. हा चार्ट आहे पाडळसिंगी टोल नाक्याच्या परिसरातला. म्हणजे या टोल नाक्यावर दररोज येणारी जाणारी वाहने किती आहेत, एका तासाला किती वाहनं येतात, 3 तासाला किती वाहनं येतात, याचा एक थोडासा धुंडोळा घेतला. त्यासाठी अनेक बीड जिल्ह्यातल्या काही पत्रकार मित्रांनी काही टिप्स दिल्या, काही मदत केली. तर त्या दृष्टीने गेल्या 5 वर्षापासून पाडळसिंगीच्या टोल नाक्यावर जी टोलधाड सुरू आहे, जी टोल वसुली सुरू आहे. बरं, दुसरा मुद्दा असा आहे की अधिकृत तुम्ही टोल शासनाच्या नियमानुसार घ्या, मात्र शासनाच्या नियमाला बगल देऊन या टोलधाडीचा उहापोह या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आता येणाऱ्या गाड्या आणि जाणाऱ्या गाड्या यामधलं जे काही अंतर आहे किंवा मिनिमम मॅक्झिमममध्ये ज्या गाड्या येतात आणि जातात, आणि त्या गाड्याकडून किंवा त्या वाहनधारकाकडून जी टोल वसुली केली जाते त्यामधलं जे अंतर आहे किंवा त्यामधली जी जमापुंजी आहे, जी रक्कम आहे, ती रक्कम आणि शासनाकडे दिलेला अहवाल यामध्ये तफावत आढळेल असं लोकसंवादच्या व्यासपीठावर मला वाटते. कारण बोलता बोलता या टोल नाक्याच्या संदर्भात, व्यवस्थापनाच्या संदर्भात जी माणसं इथं काम करतात त्या माणसांना बोलता बोलता, आता त्या अधिकाऱ्याचं नाव इथं सांगत नाही, त्याचे वेगळे अर्थ लावले जातील, तर ते बोलता बोलता असं म्हणाले की महिन्याला फक्त 10 लाख रोज फक्त 10 लाख रुपये येतात, म्हणजे टोलच्या माध्यमातून. आता हा राष्ट्रीय महामार्ग सोलापूर धुळे आहे, बीड, सोलापूर, उस्मानाबाद, कोल्हापूर,
तमिळनाडू, कर्नाटक या रस्त्यानं येणाऱ्या, या गावातून येणाऱ्या गाड्या बीड मार्गे जालन्याला जातात, संभाजीनगरला जातात, धुळ्याला जातात, पुण्याला जातात, मुंबईला जातात. इतका हा महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग आहे. आणि असं असताना तिथलं प्रशासन फक्त रोज 10 लाख रुपये येतात किंवा येत असावेत असं ते जेव्हा बोलतात, तेव्हा महिन्याचे होणारे पैसे आणि त्या ठिकाणी या टोलच्या प्लाझाच्या आजूबाजूला जी त्यांची प्रशासनातली किंवा त्या गुत्तेदारी पद्धतीवर कामाला असणारी जी मंडळी, ती जवळपास 150च्या घरात आहे. 3 शिफ्टमध्ये इथं काम होतं आहे. या परिसरामध्ये पाण्याची सुविधा नाही, या परिसरामध्ये शौचालयाची चांगली सुविधा नाही, या परिसरामध्ये रात्री अपरात्री ज्यांना झोपा आलेल्या असतात अशा चालकांसाठी, वाहकांसाठी जे काही इथं व्यवस्था हवी ती इथं व्यवस्था नाही. मग फक्त वाहनधारकांचा आणि चालकांचा खिसा मारायचा एवढंच धोरण या पाडळसिंगीच्या टोल नाक्यानं अवलंबलं आहे असं दिसते. आता एका तासाच्या म्हणजे मिनिमम आणि मॅक्झिमममध्ये म्हणजे एका तासात किती गाड्या आल्या आणि किती गेल्या हे पहिल्या आठवड्यात तपासलं असता एका तासामध्ये जवळपास 346 गाड्या गेल्या. म्हणजे संभाजीनगर, जालना, धुळे या मार्गावरून बीड मार्गे म्हणजे टोल ओलांडून, पाडळसिंगीचा टोल प्लाझा ओलांडून एका तासामध्ये 346 गाड्या गेल्या आणि जवळपास म्हणजे 495 गाड्या आल्या. मग या गाड्यामधून जो काही टोल वसूल झालेला आहे तो आहे एका तासामध्ये जवळपास 24 तासामध्ये एका तासामध्ये 2,15,065 रुपये आणि 94,250 रुपये. याचं जे ॲग्रिगेट आम्ही जे रक्कम काढली ती 24 तासामध्ये जवळपास 37 लाख रुपये या टोल प्लाझाला मिळालेले आहेत. आणि मग एका तासात 37 लाख रुपये, मग 3 तासात किती, 6 तासात किती आणि 24 तासात किती, मग एका महिन्यामध्ये किती, असं जे काही मिनिमम मॅक्झिमममध्ये काढलं आहे. थोडंफार डाव उजवं होईल नाही असं नाही, मात्र 24 तासामध्ये जे पैसे 37, 38, 40, 30 लाखाच्या पुढं रक्कम जमा होते 24 तासामध्ये. मग 24 तासात जर एवढी रक्कम जमा होत असेल तर एका महिन्याला किती, जवळपास 11 कोटी रुपये एका महिन्याला जमा होतात. आणि तिथलं प्रशासन सांगतं आहे की एका दिवसाला 10 लाख रुपये मिनिमम मॅक्झिमममध्ये जमा होत असावेत. आणि मग जर ही रक्कम मिनिमम मॅक्झिमम म्हणजे कमीत कमी जास्तीत जास्त आणि त्याचा मध्यबिंदू जर आपण पाहिला तर वर्षाला जवळपास 133 कोटी 20 लक्ष रुपये या टोल प्लाझाच्या तिजोरीमध्ये जमा होतात असं दिसतंय. आणि हे अभ्यासाअंती काढलेलं अनुमान आहे. मी आधीच म्हणालो की थोडं डावं उजवं होऊ शकते, मात्र या पैशावर त्यांनी झाडांची निगा करायला हवी होती. या पैशावर त्यांनी आलेल्या वाहनधारकांना, चालकांना ज्या सुविधा द्यायला हव्या होत्या. दुतर्फा असलेली झाडं गायब आहेत, त्याचं व्यवस्थापन नाही आहे. त्याचबरोबर जो राष्ट्रीय महामार्गाच्या मधोमध जाणारा जो डिवायडर आहे त्यावर झाडं जी आहेत ती झाडं गायब झालेली आहेत. 1-1, 2-2, 3-3 किलोमीटर झाडं गायब झालेली आहेत. लाईटी रात्री बंद असतात आणि विशेष म्हणजे रात्री लाईटी सुरू असल्या पाहिजेत. लहान लहान वाहनं असतात, त्यांचा दिव्याचा प्रकाश कमी असतो, त्यामुळे त्यांना नीटसं दिसत नाही आणि त्यामुळे अपघाताची सुद्धा संख्या जास्त आहे या राष्ट्रीय महामार्गावर. आणि एकूणच असं हे धोरण आहे. 133 कोटी 20 लाख रुपये जर वर्षाला जमा होत असतील तर 5 वर्षामध्ये ही जी रक्कम जमा झालेली आहे ही रक्कम आणि शासनाकडे त्यांनी दिलेल्या अहवालामध्ये प्रचंड तफावत दिसून येईल असं त्यांच्या एकूणच वागण्यावरून दिसून येते. आणि त्यामुळं टोलचे संचालक सार्वजनिक सुविधेकडं त्यांचं दुर्लक्ष आहे. केवळ नागरिकांचा, वाहन चालकांचा खिसा मारायचा एवढंच धोरण या राष्ट्रीय महामार्गावर उभे असलेल्या पाडळसिंगी टोल प्लाझाच्या व्यवस्थापनानं अवलंबलेलं आहे असं दिसते. आणि जर असा त्यांचा व्यवहार असेल आणि असं त्यांचं वागणं असेल तर या टोल धाडीकडं प्रशासनानं विशेषतः जिल्हाधिकारी मॅडम मुधोळ मॅडम यांनी या टोलवर एकदा येऊन जायला हवं किंवा त्यांच्या प्रशासनातल्या काही लोकांनी या टोलचा मागोवा घेतला पाहिजे. कारण असं आहे की जो काही पैसा या टोलला जातो आहे तो सर्वसामान्य माणसाचा आहे. आणि त्यातली त्यात माहिती अशी आहे की फास्टॅग ज्या गाड्यांना नाही त्या गाड्यांसाठी वेगळी रो आहे. त्या वेगळ्या रोमधून येणाऱ्या गाड्या आहेत त्या चालकांना फक्त एक रिसिप्ट दिली जाते, मात्र ती रिसिप्ट साधी आहे.
कार्बन कॉपी असलेली रिसिप्ट आहे। याचा अर्थ असा आहे की त्या रोमधून जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत आणि विशेष म्हणजे ज्या गाड्या बाहेरून आलेल्या आहेत त्या गाड्यांविषयी दादागिरीचं धोरण या प्रशासनाकडून, इथल्या प्रशासनाने अनेक वेळा ठेवलेलं दिसतंय। अनेक गाड्यांना 10-10, 15-15, 1-1 तास, अर्धा-अर्धा तास यांनी उभं केलेले, त्याचे व्हिडिओ आपल्याकडे आहेत। एस टी सारख्या एका शासनाच्या गाडीला 15-15, 20-20 मिनटं ते अडवून ठेवतात। वास्तविक पाहता 2021चा नियम असा आहे, कोणतीही गाडी 10 सेकंदाच्या पुढे इथं उभं राहू नये। 10 सेकंदाच्या पुढं जर या टोलला वेळ लागत असेल तर ती गाडी फ्रीमध्ये सोडली जावी असा नियम आहे, असा कायदा आहे। त्यातली त्यात 100 मीटर अंतर कापून जर रो निर्माण होत असेल, उभी राहत असेल, दोन्ही बाजूनी उजव्या डाव्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या रस्त्यावर रोवर जर 100 मीटर गाड्यांच्या रांगा लागत असतील तर कसलाही टोल न घेता या गाड्या पास करून दिल्या पाहिजेत, असा 2021चा नियम आहे। मात्र हा नियम पायदळी तुडून पाडळसिंगीचा टोल नाका या सगळ्या नियमांचं उल्लंघन करून फक्त लोकांचा म्हणजेच चालकांचा, वाहकांचा खिसा मारण्याचं धोरण ठेवते। अनेक वेळा हे धोरण वर्तमानपत्रांनी बाहेर आणलेलं आहे। अनेक वेळा बातम्यांच्या माध्यमातून अनेक पत्रकारांनी या टोलच्या संदर्भात वस्तुनिष्ठ बातम्या दिलेल्या आहेत। मात्र जिल्हा प्रशासन, राज्य शासन याकडे दुर्लक्ष करत आहे। ते का दुर्लक्ष करतं हे कळायला मार्ग नाही। मात्र पाडळसिंगीच्या टोल नाक्याच्या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांनी आता एकत्र येऊन धोरणात्मक निर्णय घ्यायला हवा। त्याचबरोबर अनेक पर्याय इथं उपलब्ध आहेत। सामाजिक कार्यकर्ते बीड जिल्ह्यामध्ये कमी नाहीत आणि त्या कार्यकर्त्यांनी या टोलच्या संदर्भात लक्ष घालावं अशी विनंती मी लोकसमाजच्या व्यासपीठावरून करणार आहे। कारण PIL सारखा एक चांगला पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे। पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन नावाची जी काही याचिका आहे ती याचिका आपण संभाजीनगर किंवा मुंबई या ठिकाणी आपण दाखल करू शकतो। कारण सामान्य माणसाचा पैसा हा अतिशय कष्टाचा असतो। दुसऱ्याची माती करून सोनं करणारा हा पाडळसिंगीचा टोल नाका थांबला पाहिजे की नाही हा खरा प्रश्न आहे। लोकसंवाद बीड।